नमस्ते. इयत्ता 10वीच्या विजन 40+ व्याख्यानमालेत पुन्हा आपले सहर्ष स्वागत. आम्ही गणित या विषयावर चर्चा करत आहोत. आज पुन्हा काही महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करत आहोत. तर अंकगणिती क्रमातील SN बरोबर n/2 कंसात a अधिक an किंवा SN बरोबर n/2 कंसात a अधिक l या ठिकाणी लक्षात ठेवा. ANच्या ठिकाणी L मीन्स लास्ट टर्म आणि AN म्हणजे nth टर्म, हे लक्षात ठेवा. तर फक्त अक्षरं बदललेले आहेत, मात्र सूत्र तेच आहे. या सूत्रावर आधारित काही गणित आपण पाहूया. प्रश्न बघा. 4, 9, 14, 19 इत्यादी 124 या क्रमामध्ये 25 पदे आहेत. तर या अंकगणिती क्रमाची बेरीज किती? आपण हा प्रश्न SN बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले d या सूत्राने सुद्धा सोडवू शकतो. पण प्रश्नात काही गोष्टी दिलेल्या आहेत, त्याचा आपल्या सोयीसाठी उपयोग करून घेता आला तर गणिताचा पेपर सोडवण्यास आपल्याला फार कमी वेळ लागत असतो. तर ह्या प्रश्नामध्ये पाहिलं तर पहिलं आणि शेवटचं पद आपल्याला माहीत आहे, त्याचबरोबर पदांची संख्या पण त्याने दिलेली आहे. म्हणजे सोप्या पद्धतीनं हे गणित आपल्याला पहिल्या आणि शेवटच्या पदावरती आधारित सूत्रावरती सोडवता येते, आपण विचारात घेतलं पाहिजे. तर याची उकल आपण कशा पद्धतीने काढतोय बघा. पहिला सूत्र लिहूया. SN बरोबर n/2 कंसात a अधिक l. दिलेल्या गोष्टी बघा. n ची किंमत आहे 25, a ची किंमत आहे 4 आणि शेवटचं जे पद आहे म्हणजे 25वे जे पद आहे ते 124 आहे. ह्या किमती आपण या सूत्रामध्ये भरल्या तर S25 बरोबर 25/2 कंसात 4 अधिक 124 बरोबर 25/2 कंसात 128. आता 128ला आपण 2ने भाग लावला तर 25 गुणिले 64 होते आणि याचं उत्तर येते 1600. म्हणून दिलेल्या अंकगणिती क्रमाची बेरीज 1600 आहे, हे आपण या ठिकाणी लिहू शकतो. आता SN बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले d या सूत्रावर आधारित काही गणिते आपण पाहूया. एक प्रश्न पाहूया. 1 अधिक 5 अधिक 9 अधिक इत्यादीच्या 26 पदांची बेरीज काढा. आता इथं एक माहिती आहे, पहिले पद 1 आहे, दुसरे पद 5 आहे, तिसरे पद 9 आहे इत्यादी. आणि पदांची संख्या जी आहे ती त्यांनी दिलेली 26 पदांची बेरीज काढा, म्हणजे पदांची संख्या 26 आहे. तर यासाठी उपयुक्त सूत्र कोणतं? तर पहिले पद, सामान्य फरक आणि पदांची संख्या ज्या सूत्रामध्ये आहे ते उपयुक्त सूत्र आहे. आणि म्हणून आम्ही सूत्र लिहायचं आहे. SN बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले d. बघा, या ठिकाणी पहिले पद a बरोबर 1 आहे. d आपण पुढचं पद वजा अलीकडचं पद म्हणजे 5 वजा 1 बरोबर 4 असे घेऊया. आणि n बरोबर 26 आपण या ठिकाणी या सूत्रामध्ये ठेवूया. पुढे बघा. S26 बरोबर 26/2 कंसात 2 गुणिले 1 अधिक 26 वजा 1 गुणिले 4 n, a आणि d च्या किमती आपण या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. याला आपण सरळ रूप देऊया. 26/2 आपल्याला या ठिकाणी भाग लावता येतो. 26/2 ची किंमत आहे 13. 2 गुणिले 1 2 आहे आणि 26 वजा 1 25 गुणिले 4 100 कंसामध्ये 2 अधिक 100. आता बघा, 2 अधिक 100 होणार आहे 102 आणि 13 गुणिले 102 आपण हे लिहिलेलं आहे. आता 13 आणि 102 यांचा गुणाकार आम्ही केला तर आम्हाला मिळते 1326. आणि म्हणून 1 अधिक 5 अधिक 9 अधिक इत्यादीच्या 26 पदांची बेरीज 1326 आहे. तर अशा पद्धतीनं आपण ही 2 गणितं पाहिलेली आहेत. तुम्हाला प्रयत्न करण्यासाठी या ठिकाणी 2 प्रश्न आम्ही देत आहोत. 2, 5, 8, 11 इत्यादीच्या 101 पदांची बेरीज काढा. दुसरा प्रश्न बघा.
पहिले पद 5 आणि सामान्य फरक 10 असणाऱ्या AP च्या 44 पदांची बेरीज काढा. व्यवस्थित अभ्यास करा, परीक्षा जवळ येत आहे. खूप खूप अभ्यास करा, यशस्वी व्हा. धन्यवाद.